हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? महाराष्ट्र MBBS 2025 साठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण आज काय पाहणार आहोत? आपण अगोदर 2024चा स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत महाराष्ट्रामधला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS साठी. त्या कट ऑफ नुसार आपण दोन सिनारो मध्ये मी कट ऑफ तुम्हाला शेअर करेल. पहिला सिनारो काय आहे? जर कट ऑफ 80 ते 100 मार्कांनी कट ऑफ खाली आला तर किती स्कोरवरती तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS किंवा प्रायव्हेट MBBS भेटेल. आणि ॲज वेल ॲज यामध्ये काय आहे, जर कट ऑफ 100 ते 150 मार्कांनी खाली आला, किती 100 ते 150 मार्कांनी कट ऑफ खाली आला तर किती मार्कांनी तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBS महाराष्ट्रामध्ये भेटेल. आपण ते सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर काही नोट्स आहेत, मी तुम्हाला ते क्लिअर करेल. म्हणजेच MBBS गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत, किती कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेटसाठी पण सेम आपण तेच पाहणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॅटेगरी वाईज 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत. यानंतर तो 2024च्या कट ऑफ सोबत आपण कम्पेअर करणार आहोत. यानंतर MBBS मध्ये 8 ते 10 नवीन कॉलेज येऊ शकतात 2025च्या वेळेसला. ते कोणते आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ 80 ते 100 आला तर किती स्कोरवरती विद्यार्थी लागेल, गव्हर्नमेंट MBBS असेल किंवा प्रायव्हेट. आणि त्या सिनारोमध्ये 100 ते 150 कट ऑफ आला तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS साठी किती मार्काला विद्यार्थी लागेल. लक्षात. आजचा टॉपिक तुम्हाला. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा आपण कट ऑफ पाहू. यामध्ये आहे ना, पहिल्यांदा महाराष्ट्राचा MBBSचा गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज स्टे वॅकन्सी राऊंडचा आपण कट ऑफ पाहणार आहोत. तो कोणता आहे? 2024चा. ठीक आहे. यानंतर तो आपण कम्पेअर काय करणार आहोत? 80 ते 100 मार्कांनी जर कट ऑफ खाली आला, 80 ते 100 मार्कांनी जर कट ऑफ खाली आला तर 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील MBBS गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्या सिनारोमध्ये तो कम्पेअर काय करणार आहोत? 2024च्या कट ऑफ सोबत तो कम्पेअर करणार आहोत. म्हणजे किती मार्काचा फरक येऊ शकतो जर कट ऑफ खाली आला तर. हे 3 टॉपिक आपण अगोदर क्लिअर करू. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप पहा. गाईज, ओपन साठी 2024ला 629 हा कट ऑफ आला होता. स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे. तर 2025ला एक्सपेक्टेड कट ऑफ जर 80 ते 100 मार्कांनी खाली आला तर हा कट ऑफ येईल. मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. फर्स्ट 554, 545 हा ओपन साठी राहू शकतो. ओपन साठी राहू शकतो. या ठिकाणी 84 मार्काचा फरक आला. ठीक आहे. SC कॅटेगरी 579 हा कट ऑफ आला होता 2024ला. 450 हा कट ऑफ येऊ शकतो SC कॅटेगरीसाठी. 129 मार्काचा फरक आला या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर ST कॅटेगरी 405, या ठिकाणी 325 हा कट ऑफ येऊ शकतो ST कॅटेगरीला. 80 मार्काचा या ठिकाणी फरक आलेला आहे. त्यानंतर विजय कॅटेगरी 591 हा कट ऑफ आला होता. 506 हा कट ऑफ येऊ शकतो आणि 85 मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. NT1 560 हा कट ऑफ येऊ शकतो. 485 560 हा कट ऑफ होता. 485 हा कट ऑफ येऊ शकतो. या ठिकाणी 75 मार्काचा फरक पडला होता. त्यानंतर NT2 612 हा कट ऑफ आला होता 2024ला स्टे वॅकन्सीला. आता किती येऊ शकतो? 520 येऊ शकतो. या ठिकाणी 92 मार्काचा फरक आला. त्यानंतर NT3 619 हा कट ऑफ आला होता. 540 हा कट ऑफ येऊ शकतो NT3 साठी. या ठिकाणी 79 मार्काचा फरक आला. त्यानंतर OBC/SC/BC 629 हा कट ऑफ आला होता 2024ला. 538 हा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी 81 मार्काचा फरक पडला. SC/BC 625 हा कट ऑफ आला होता. 532 हा कट ऑफ येऊ शकतो आणि 93 मार्काचा फरक पडू शकतो. ठीक आहे. यानंतर शेवटची कॅटेगरी आहे EWS. 612 मार्काचा हा कट ऑफ आला होता गेल्या वर्षी. 520 पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. म्हणजे 92 मार्काचा फरक पडू शकतो. लक्षात. सो गाईज, आता आपण काय डिस्कस केलेलं आहे? जर 2025चा कट ऑफ 80 ते 100 मार्कांनी खाली आला गव्हर्नमेंट MBBS साठी तर हा कट ऑफ राहू शकतो आणि एक साधारणतः 90% हा कट ऑफ यायचे चान्सेस आहेत गाईज. लक्षात. आता ठीक आहे. यानंतर पुढचा टॉपिक काय आहे? पुढचा लगेच टॉपिक सांगतो तुम्हाला. सेकंड सिनारो काय आहे? सेकंड सिनारो पण इफ 100 ते 150 मार्कांनी कट ऑफ खाली आला. किती? 100 ते 150 मार्कांनी. जे सर्व म्हणत आहेत, काउन्सिलर देखील म्हणत आहेत, तसा जर कट ऑफ खाली आला 100 ते 150 मार्क, यामध्ये देखील तुम्हाला स्कोर काढलेला आहे मी.
तर तो 2025 साठी एक्सपेक्टेड एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ महाराष्ट्रामध्ये काय येऊ शकतो जर 100 ते 150 मार्कांनी कट ऑफ खाली आला तर लक्षात। आता स्टेप बाय स्टेप पहा गाइज, हा देखील कट ऑफ आहे ना, आपण कम्पेअर करणार आहोत 2024च्या कट ऑफ सोबत डिफरन्स किती येईल जर 100 ते 150 मार्क आपण मायनस केले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत। ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पहा। ओके गाइज, ओपन साठी 492 हा कट ऑफ येऊ शकतो, 137 मार्काचा फरक पडला या ठिकाणी। एससी कॅटेगरी 398 हा कट ऑफ येऊ शकतो, या ठिकाणी 181 मार्काचा कट ऑफ फरक पडेल। त्यानंतर एसटी कॅटेगरी 270 हा कट ऑफ येऊ शकतो, 270, तर या ठिकाणी 135 मार्काचा फरक पडू शकतो। यानंतर विजे कॅटेगरी 446 हा कट ऑफ जर आला, 446 जर कट ऑफ आला तर 145 मार्काचा फरक पडू शकतो, किती 446। त्यानंतर NT1 ला 430 हा कट ऑफ येऊ शकतो, 130 मार्काचा फरक पडेल। त्यानंतर NT2 472 हा कट ऑफ येऊ शकतो, म्हणजे इथपर्यंत स्कोरला ह्या स्कोरचा विद्यार्थी लागू शकतो, 140 हा या मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी। त्यानंतर NT3 489 एवढा कट ऑफ येऊ शकतो, या ठिकाणी 130 मार्काचा फरक पडू शकतो। त्यानंतर OBC/SBC 490 मार्कापर्यंत कट ऑफ येऊ शकतो, 139 मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी। त्यानंतर ACBC ची नवीन कॅटेगरी आहे, 485 मार्कापर्यंत कट ऑफ राहू शकतो 2025 ला जर कट ऑफ 100 ते 150 मार्कांनी राहिला, या ठिकाणी 140 मार्काचा फरक पडू शकतो। ठीक आहे, त्यानंतर EWS चा 466 पर्यंत विद्यार्थी लागू शकतो जर एवढा कट ऑफ राहिला तर, आणि या ठिकाणी 146 मार्काचा फरक पडू शकतो। म्हणजे इन शॉर्ट आपण आता काय डिस्कस केलेलं आहे गाइज, जर कट ऑफ एमबीबीएस साठी गव्हर्नमेंटचा महाराष्ट्रामधला 100 ते 150 मार्कांनी मायनस केला तर 90% एवढा कट ऑफ राहू शकतो। आता रिझल्ट नंतरच की एक्झॅक्टली कट ऑफ किती राहू शकतो, कारण की रिझल्ट नंतर सर्व क्लिअर होतं, म्हणजे या ठिकाणी तुमची ऑल इंडिया रँक येते, त्यानुसार आपल्याला सर्व हा सिनारो बरोबर वाटेल, म्हणजे हा सिनारो नाहीतर हा सिनारो, दोन्ही पैकी एक 100% एवढाच कट ऑफ राहू शकतो बरं का, 90% आलं लक्षात। ठीक आहे, आता यानंतर 2 नोट्स आहेत पहा गाइज, ऑल कट ऑफ आहे कन्फर्म होणार आहे ना, तो नीट रिझल्ट नंतर होईल, सो थोडंसं वेट करा, पॅनिक होऊ नका। ठीक आहे, आलं लक्षात। यानंतर पुढचा टॉपिक, पुढची नोट पहा, 2025च्या काउन्सिलिंगला महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 कॉलेज येणार आहेत, 8 ते 10 कॉलेज येणार आहेत एमबीबीएस चे। आता ते कॉलेजेस कोणते आहेत अपडेट तुम्हाला मी लवकरच शेअर करेल, पण 8 ते 10 कॉलेज या वर्षी 100% येतील। जसं गेल्या वर्षी 8 गव्हर्नमेंटचे कॉलेज आले होते आणि प्रायव्हेटचं एक कॉलेज आलं होतं, तसे या वर्षी देखील कॉलेज येतील एमबीबीएस साठी, म्हणजे सीट्स वाढतील, आलं लक्षात। आता आपण सीट्स बद्दल डिस्कस केलं, तर आता सीट्स किती आहेत आपण ते पाहू गाइज। नेक्स्ट टॉपिक काय आहे, महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी सीट्स किती आहेत, कॉलेजेस किती आहेत आणि त्याचा यूज काय आहे, म्हणजे किती एक्झॅक्टली सीट आपल्याला भेटतील, आपल्याला वेट करायचं का नाही यावरती समजेल आपल्याला। ठीक आहे, सो गाइज पहिल्यांदा पहा, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत सॉरी, आणि या ठिकाणी सीट्स किती आहेत, 6125 सीट्स आहेत, किती 6125। पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, एम्स नागपूरच्या कॉलेजला 125 जागा देण्यात आलेल्या आहेत, आणि AFMC पुणे जे आपलं आर्मीचं कॉलेज आहे या ठिकाणी 150 जागा गेलेल्या आहेत, तर 275 सीट्स या ठिकाणावर मायनस झाल्या, आलं लक्षात। आता सीट्स मायनस जरी झाल्या तर किती राहिल्या टोटली सीट्स एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी, 5850 जागा राहिल्या, किती 5850 जागा। ओके, आलं लक्षात। आता काय पुढचं पहा, एमसीसीच्या 15% काउन्सिलिंगला एमबीबीएस आणि बीडीएस ची काउन्सिलिंग जी असते, या ठिकाणी एमबीबीएसच्या सीट्स किती आहेत, 909 देण्यात आलेल्या आहेत, ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, या ठिकाणी 909 जागा देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, तर त्यानंतर महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला, आपली महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आहे या ठिकाणी 85% मध्ये काउन्सिलिंगला आहे ना गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी 4941 सीट्स देण्यात आलेल्या आहेत, किती 4941 सीट्स ओनली गव्हर्नमेंटच्या येतात, आलं लक्षात। त्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्लिअरली कळेल। ओके, सो गाइस लास्टचं पहा, लास्टची नोट काय आहे, ऑल सीट्स जे आहेत त्यांचं जे सिलेक्शन होईल त्यांचं जे सिलेक्शन होईल ते मेरिट प्रमाणे होणार आहे, सर्व गव्हर्नमेंटचं मेरिट प्रमाणे होणार आहे। प्रायव्हेटला I2 कोटा असतो, प्रायव्हेटचा कट ऑफ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल, आलं लक्षात, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, आलं लक्षात। काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता, आणि तुम्हाला जर काही क्युरी वगैरे असेल, तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा स्कोर टाका, तुमची कॅटेगरी टाका, मेल फिमेल टाका, तुम्हाला लगेच आन्सर देण्यात येईल, आलं लक्षात। कोणताही कट ऑफ विचारा तुम्ही, एमबीबीएस असेल, BMS असेल, BHMS असेल, BDS असेल,
वेटरनरी असेल, ऑल इंडियाचा असेल, बीएससी नर्सिंग असेल, एव्हरीथिंग तुम्हाला जे विचारायचे ते विचारू शकतात. ठीक आहे. आणि शेवटचं गाईड, काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन आपले सुरू झालेले आहेत. पाथफाइंडर करिअर गायडन्ससाठी आपले काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व प्रोसेस एकाच फीस मध्ये भेटेल. सर्व प्रोसेस तुम्हाला यामध्ये काय काय भेटेल ते ऐका. यामध्ये बीबीएससी वेटरनरीची जी काउन्सिलिंग आहे महाराष्ट्राची 6 गव्हर्नमेंटच्या कॉलेजची आणि ऑल इंडिया वेटरनरीची जे की 25 कॉलेजेस आहेत त्याची काउन्सिलिंग. यानंतर 15% एमसीसी ऑल इंडिया कोटा एमबीबीएस आणि बीडीएस ची काउन्सिलिंग. त्यानंतर 15% AA-CCC सेंट्रल गव्हर्नमेंट आयुष काउन्सिलिंग बीएमएस बीएचएमएस ची. यानंतर 85% आपले महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आहे त्यामधली ऑल प्रोसेस ऑप्शन टाकून देणे, रजिस्ट्रेशन करून देणे. त्यानंतर 15% प्रायव्हेट महाराष्ट्र बीएमएस बीएचएमएस म्हणजे 50,000 भरून जे रजिस्ट्रेशन असतात त्याची काउन्सिलिंग आणि त्याचं गायडन्स. आणि शेवटचं बीएससी नर्सिंग. हे जे काय सर्व 7 ते 10 प्रकारची काउन्सिलिंग आहे. किती? 7 ते 10 प्रकारची काउन्सिलिंग प्रत्येक विद्यार्थी करू शकतो तुमच्या इच्छेनुसार शेवटच्या राऊंड पर्यंत. या सर्व प्रकारची काउन्सिलिंगची फीस आपली किती आहे? 4,000. फक्त 4,000 मध्ये सर्व तुम्हाला घर बसल्या प्रोव्हाइड केलं जाईल, कट ऑफ प्रोव्हाइड केला जाईल, गायडन्स पूर्णपणे दिले जाईल. त्यामुळे तुम्हाला सांगितलं रिझल्ट नंतर डिसिजन घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी काउन्सिलिंग करायची आहे. फर्स्ट लास्ट एक नोट आहे गाईज, जरी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काउन्सिलिंग लावली त्या ठिकाणी स्टाफ असेल, पण आपल्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन केली तर मी स्वतः तुम्हाला सर्व काउन्सिलिंग करून देईल. मी स्वतः, स्टाफ नाहीये, कारण की मी एकटाच सर्व प्रकारची काउन्सिलिंग तुम्हाला करून देतो. माझे भरपूर विद्यार्थी 2022 ते 2024 पर्यंत एमबीबीएस आणि एम्स कॉलेजला लागलेले आहेत. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून डिस्कस करू शकता. ऑफिसचा नवीन नंबर मी तुम्हाला शेअर करेल तर त्यावरती मी तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.